हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती। तर आजचा साडीचा विषय असा आहे की नेटची साडी, जॉर्जेटची साडी आपण चापून चोपून कशी नेसावी। तर तुम्ही बघत असाल की माझा पदर, माझ्या मिऱ्या कशा सुंदर व्यवस्थित चापून चोपून मी नेसलेली आहे। बहुतेक बायकांना हा प्रॉब्लेम होत असतो की आपण जॉर्जेटची साडी नेसताना आपल्याला ती परफेक्ट अशी ॲडजस्ट करता येत नाही किंवा फिटिंग अशी व्यवस्थित साडीची करता येत नाही। तर मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी। तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। तर तुम्ही बघत असाल ही साडी मी किती सुंदर पद्धतीने नेसलेली आहे। जॉर्जेटची साडी खूप लोकांना आवडते, थोडीशी हेवी पण असते। हेवी असल्यामुळे ती चापून चोपून नेसायला प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे मी हा तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। लाईक करायला विसरू नका। तर सर्वात प्रथम आता मी ही साडी घेतलेली आहे, ही माझी जॉर्जेटची साडी आहे। तुम्हाला मी पूर्णपणे साडी दाखवत आहे। खाली जे पूर्णपणे वर्क केलेलं आहे ते हेवी आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही अशा टिप्स देणार आहे की हेवी साडी नेसताना आपण काय काळजी घ्यायला हवी। तर तुम्ही बघू शकता ही जॉर्जेटची साडी आहे, मला खूप आवडते, खूप जास्त आवडते। तर साडी नेसताना मी नेहमी एक गोष्ट करत असते, ते म्हणजे या बाजूला मी कोपऱ्यामध्ये नेहमी गाठ बांधत असते। त्याचं कारण असं, ते तुम्हाला मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साडी नेसताना कोपऱ्याला गाठ बांधली आणि ती आपण खोचली तर त्याच्यामुळे आपल्या पायाच्या खाली किंवा साडीचा कोपरा शक्यतो वर खाली होत असतो, त्याच्यामुळे ते आपण गाठ बांधत असतो। साडी नेसताना कधीही तुमचे सँडल्स असतील, ज्यांची हील असेल त्या हिशोबाने तुम्ही साडी नेसायला हवी, किंवा तुम्ही हील्सची सँडल घालूनही साडी तुम्ही ट्राय करू शकता, म्हणजे तुमची साडीची उंची एकदम परफेक्ट राहील। सो चला आता आपण साडी पूर्णपणे टक करून घेऊया। साडी टक करताना अजून एक काळजी घ्यायची आहे की हे थोडंसं आपण खेचून घ्यायचं आहे हा भाग, म्हणजे साडी पूर्णपणे चापून चोपून अशी मस्त परफेक्ट सुंदर दिसते। तर चला आता आपण पदरचा भाग घेऊया। पदरचा भाग कधीही डाव्या साईडला घ्यायचा असतो आणि तो असा कसाही गुंडाळून टाकायचा नसतो। तर त्याच्या मिऱ्या पहिल्या सुरुवातीला अशा गुंडाळून भरपूर लोक टाकून देतात, तसं करायचं नाही आहे। त्याच्यामुळे ते मिऱ्या वर खाली होतात, म्हणजे आपला पदर वर खाली होण्याची शक्यता असते। म्हणून व्यवस्थित अशा पदरच्या मिऱ्या किंवा तुम्ही प्लीट्स काढून घ्यायच्या, भले तुम्ही पिनअप करू नका, आणि ते आपल्या पाठीमागच्या बाजूला राऊंड करून डाव्या साईडवरती आपल्याला टाकायचं आहे खांद्यावरती। तर तुम्हाला पदरची उंची ही किती लांब हवी आहे हे तुम्ही डिसाईड करू शकता। कधी कधी काय करावं लागतं आपल्याला, आणि कधीही उंची डिसाईड झाल्याच्यानंतर तुम्हाला हे पदर शोधताना आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो, अरे कोपरा कुठे गेला। म्हणजे जेव्हा आपण पदर काढत असतो तेव्हा आपल्याला कोपरा काढायला मात्र लय प्रॉब्लेम होतो, म्हणून कोपरा आधीच काढून घ्यायचा, कारण मिऱ्या घातल्याच्या नंतर मग तुम्हाला तो शोधायला प्रॉब्लेम होईल। कधीही साडीचा पदर पहिला सेट करून घ्यायचा। तर चला बघितलं, आता हे मी असं साडीचा पदर काढून घेतलेला आहे आणि आता मला घालायचे आहेत प्लीट्स। तर चला आपण सुरुवात करूया प्लीट्सला। कधीही थांबा, लगेच सुरुवात करू नका प्लीट्सला, आपल्याला काही गोष्टी सेट करून घ्यायच्या आहेत। तर हा कमरेचा भाग आहे, आणि आता मला बघा आपल्या साडीला असते बॉर्डर, आणि ती बॉर्डर काही येत नाही आहे माझी। जर तुम्हाला पदर मोठा हवा असेल तर तुम्हाला बॉर्डर मिळणार नाही, पण तुम्हाला जर बॉर्डर हवी असेल तर तुमचा पदर मात्र छोटा येईल, हे एक गोष्ट लक्षात घ्या। तर मला बॉर्डर हवी आहे, सो मी काय केलं आहे की बॉर्डरचा जो भाग आहे तो मी घेतलेला आहे आणि असं टाईट घ्यायचं आहे, टाईट तिरकस पद्धतीने घ्यायचं आहे, आणि इथे लावायची आहे आपल्याला पिन। पिन लावताना थोडीशी काळजीपूर्वक पिन लावावी की जी आपल्याला उठता बसताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही। सो चला पिन तर लावून घेतलेली आहे, पदर छोटा निघला आहे कारण मला हवी आहे बॉर्डर। तर चला सुरुवात करूया आपण आपल्या प्लीट्सला। प्लीट्स करताना कधीही पहिली प्लीट असते, पहिली जी मिरी असते आपली ती मोठी घ्यायची आहे, कारण त्या मोठ्या मिरीच्या अंडर आपल्याला सगळ्यात छोट्या छोट्या मिऱ्या टाकायच्या असतात, म्हणजे त्या मस्त सेट होतात।
तर चला पटापटा मी मिऱ्या घेत आहे. छोट्या छोट्या मिऱ्या घ्यायच्या, जेवढ्या छोट्या छोट्या मिऱ्या घ्याल तुम्ही तेवढं तुमचा लुक अजून सुंदर दिसेल. मोठ्या मोठ्या मिऱ्या घेण्यापेक्षा छोट्या छोट्या मिऱ्या घ्यायच्या आणि हा भाग सोडून द्यायचा आहे. चला आता या मोठ्या मिरीच्या तुम्ही बघू शकता की या मोठ्या मिरीच्या आतमध्ये मी या सगळ्या छोट्या मिऱ्या ॲडजस्ट करत आहेत. मिऱ्या कधीही व्यवस्थित अशा पकडून घ्यायच्या आहे एकसारख्या. तर चला आता या मोठ्या मिरीच्या अंडर मी सगळ्या छोट्या मिऱ्या करणार आहे. त्याच्यामुळे आपला कमरेचा भाग एकदम सुंदर क्लिअर असं फिनिशिंग खूप छान येते. तुम्ही बघा किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे. कसंही अवडव्य कसंही चुकीचं आलेलं नाही आहे, खूप सुंदर आलेलं आहे. आणि मिऱ्या कधी आतमध्ये खोचताना लक्षात घ्या की तुमची सँडलची हील केवढी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला आतमध्ये किती भाग खोचायचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मी फिनिशिंग दिलेली आहे कमरेच्या भागाला. आता हा भाग काय करायचा आहे, जो मी वन साईड पिन लावली तिकडे मी हा भाग थोडासा सोडला होता. तर त्या बाजूनी मी जो हात घातलेला आहे थोडासा तिथं असतो आपल्याला बाजू, तुम्ही करू शकता. त्या बाजूला आपल्याला साडी खोचायची नाही आहे. खोचायच्या आधी आपल्याला हात घालून या बाजूची जी साडी उरलेली आहे ती आपल्याला खेचून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी आता त्या बाजूने हात घातलेला आहे उजव्या बाजूनी आणि डाव्या बाजूची जी साडी होती थोडी खेचून घेतली आहे. याचं कारण असं की मग हे फिटिंग आणि ह्या ज्या मिऱ्या येतात ते ॲटोमॅटिक येतात. आणि खेचून घेतल्याच्या नंतर हे असं आपल्याला थोडंसं राऊंड करायचं आहे. राऊंड केल्यामुळे या मिऱ्या अशाच राहतात. जर तुम्ही राऊंड नाही केल्या तर त्या मिऱ्या प्लेन होतील. बघू शकता मी कसं राऊंड करते आहे. राऊंड केल्यामुळे माझ्या मिऱ्या तुम्ही बघा किती सुंदर बसत आहे. बघा जेवढं तुम्ही वरती खेचून घ्याल त्याला तेवढ्या तुमच्या प्लीट्स सुंदर अशा मिऱ्या कमरेचा भाग सुंदर येईल. चला आता हा जो भाग उरलेला आहे तोही खोचून घ्यावा आणि फिनिशिंग करून टाकू आपण. फिनिशिंग करावी माणसाने. हां आता साडी नेसताना ही फिनिशिंग झालेली आहे. हा भाग सेट झाला आहे, तो पण सेट झालेला आहे उजवा आणि डावा. तर चला आपण घेऊया आता पदर बनवायला. तर आता पदर काढायचा आहे आपल्याला. तर पदर काढतानाही काही गोष्टींची चुका होतात. पदर कधी आतमधल्या बाजूनी घेतला तो कधी बाहेरच्या, तर आपल्याला बाहेरच्या बाजूनी घ्यायचा आहे. बाहेरच्या बाजूनी घेताना छोटे छोटे घ्यायचे आहेत तुम्हाला. पदर काढतानाही छोटे छोटे स्प्लिट्स घ्यायचे आहे, जास्त मोठ्या घ्यायच्या नाही आहे. आणि ह्याच्यामध्येही जेव्हा जी वरची प्लीट्स असते ती थोडीशी मोठी घ्यायची आहे. जे तुम्हाला मी कमरेच्या प्लीट्स जेव्हा तुम्हाला मी कमरेच्या प्लीट्स काढताना जे तुम्हाला सूचना दिल्या होत्या सेम सूचना तुम्हाला पदराच्या बाजूनीही सेम असतील. ही एक प्लीट्स मोठी काढायची आहे, बाकीच्या सगळ्या प्लीट्स छोट्या आल्या पाहिजे. म्हणजे त्या मस्त दिसतात, सेट होतात, एकसारख्या दिसतात. आणि याला तुम्ही आपला केसांचा क्लिप वगैरे पण लावू शकतात पाठीमागच्या बाजूला जरा खाली आपण सेट करूसपर्यंत, किंवा पिन करू शकतात, किंवा तुम्ही हातानेही पकडू शकता जसं तुम्हाला सोयीस्कर असेल तसं. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मस्तपैकी प्लीट्स अशा मस्तपैकी पदर घेतलेला आहे. किती छान चापून चोपून अशी मस्त साडी नेसली आहे तुम्ही बघू शकता. पिन लावताना थोडीशी काळजीपूर्वक पिन लावावी, कारण मग पिन ही साडीला आणि ब्लाऊजला डॅमेज करू शकते. तर असं छान प्रकारे साडी मस्त नेसलेली आहे. नेटची साडी, हेवी साडी नेसताना खूप लोकांना प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही अशा प्रकारे साडी जर नेसली तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि या मिऱ्या हे बघू शकता, पदरचा भाग आता पूर्ण आपल्याला फिनिशिंग करायची आहे. बघू शकता कशी साडी सुंदर मस्त नेसलेली आहे छान प्रकारे. साडी जर तुम्हाला नेसलेली आवडली असेल, काही या टिप्स फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरता, लाईक करायला